नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये राशी भविष्य जाणून घेणार आहोत. अशा 3 राशी आहेत की त्या राशींचं राशी भविष्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या 3 लकी राशी आहेत त्यांचं 12 मार्चपासून या 3 राशींना लकी राशी आहे त्यांना ना त्यांचे नशिबाचे दारे उघडणार आहेत. अशा 3 राशी कोणत्या आहेत ते पाहूया. अपाट धनसंपत्तीत वाढ होणार आहेत आणि बरीच अडलेली कामे किंवा ज्या गोष्टीची ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण ती वेळ आता आलेली आहे. तर या 3 राशींचं नशीब चमकणार आहे. जे झोपलेलं नशीब आहे ते नशीब जागं होणार आहे. नशिबाची साथ मिळणार आहे. या 3 लकी राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. चला तुमचा अधिक वेळ न घेता आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे म्हणजे 3 राशींकडे वळूयात. जेव्हा शुक्र हा राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतो त्यावेळेस त्याचा 12 राशींवरती परिणाम होतो. कोणताही ग्रह जेव्हा राशी प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक जो परिणाम आहे तो 12 राशींवरती होत असतो. आणि या 12 राशींपैकी हा 3 राशींवरती याचा चांगला प्रभाव आहे. जेव्हा शुक्र हा राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा या 3 राशींना अफाट लाभ होणार आहे. तर ह्या राशी कोणत्या आहेत आणि कोणते लाभ होणार आहेत ते जाणून घेऊया. चला तर आपण जास्त न वेळ घेता 3 राशी पाहूयात. मंगळवार 12 मार्च 2025 रोजी शुक्र शतभिषा नक्षत्राखाली दररोज भ्रमण करणार आहे आणि राहू ग्रहाला शतभिषा नक्षत्राचा स्वामी म्हणतात. आता 3 राशींपैकी पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. बघा मेष राशीला या शुक्र ग्रहाचा जेव्हा राहूत प्रवेश होणार याचा काय परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेऊया. शुक्राच्या नक्षत्रातील बदल या मेष राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. बघा या काळात अत्यंत तुम्हाला म्हणजे तुमची काय अडलेली कामे आहेत ती कामेसुद्धा पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर धनलाभ तुम्हाला या काळामध्ये होणार आहे. अचानक कुठून ना कुठून तुम्हाला धनलाभ होणार आहे. म्हणजेच बघा तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील किंवा तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमची कुठली पैशाविषयी कामं जी अडकलेली होती ती पैशाविषयीची जी कामे आहेत ती कामे पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे. आणि तुमच्या कुटुंबामध्ये तर आनंदाचं वातावरण होणार आहे. कारण की तुमचं कौतुक कुटुंबामध्ये होणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हीसुद्धा खूप आनंदी असणार आहे. यावेळेस बघा जिथं काही तुम्ही या काळामध्ये जे काही तुम्ही अनियोजित कामे आहेत किंवा तुम्ही काय कुठल्या गोष्टीचं प्लॅनिंग करून ठेवलेली आहेत ती कामे तुमची या काळामध्ये यशस्वीरित्या पार पडणार आहेत. समाजामध्ये तुमची मान प्रतिष्ठा उंचावणार आहे आणि तुम्ही समाजामध्ये एक लोकप्रिय होणार आहे आणि समाजाकडून तुम्हाला एक वेगळाच आदर भेटणार आहे. आणि हा काळ तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा असणार आहे. जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा काळ असणार आहे. कारण या काळामध्ये तुमचे वैवाहिक जीवन अतिशय सुखमय असणार आहे. तर अशी काय माहिती होती मेष राशींच्या लोकांसाठी. आता पुढची रास कोणती आहे पटकन जाणून घेऊया. पुढची रास आहे ती तूळ रास. तर शुक्राचा जो ग्रह आहे राशीवर राहूमध्ये प्रवेश करतोय तर तो हा काळ शुक्र राशींच्या शुक्र तूळ राशींसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. कारण की या वेळा जे नोकरीवाले आहेत ते नोकरी बदल करू इच्छित आहेत किंवा नोकरी त्यांना बदलायची आहे अशांसाठी हा काळ अतिशय चांगला आहे. कारण की या काळात जर तुम्ही नोकरी बदलत असाल तर नक्कीच तुम्हाला या काळामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे सुद्धा योग आहेत. त्यामुळे जर नोकरीविषयक जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तर या काळामध्ये नक्कीच सुटल्या जातील. त्याचबरोबर धर्माकडे तुमचा बराच कल राहणार आहे आणि तुमचं जीवन आनंदी असणार आहे. जे व्यापार वर्ग आहे त्या व्यापार वर्गांना चांगला फायदा होणार आहे. तुम्ही नफा कमवणार आहे आणि तुम्हाला व्यापारामध्ये अनेक नवीन ऑर्डर्स येणार आहेत किंवा नवीन आणखीन काही तुम्हाला गोष्टी ॲड होणार आहेत. व्यापार वर्गासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे आणि तुमचं जीवन म्हणजे हा जो 12 मार्चचा जो काळ आहे यापासून तुमचं जीवन आनंदी होणार आहे. कुटुंबामधील तुमचं काही समस्या चालल्या आहेत त्या समस्यांना सुद्धा मिटणार आहेत आणि एकूणच तुमचं जीवन आनंदी होणार आहे. तुम्हाला पैशाचे नवीन मार्ग नवीन स्रोत तयार होणार आहेत. तर अशी काय माहिती होती तूळ राशीच्या लोकांसाठी. आता तिसरी रास कुठली आहे ते जाणून घेऊयात. तिसरी रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशींच्या लोकांसाठी हा 12 मार्च
हा जो काळ आहे हा काळ कसा असणार आहे ते पाहूया. बघा, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन आहे ते कर्क राशींच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर असणार आहे. कारण की या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे बेरोजगार आहेत, जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत, ज्यांना नोकरी नाही आहे, त्या लोकांसाठी नोकरीचे योग आहेत. बघा, हा 12 मार्चचा जो काळ आहे, या काळामध्ये जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर निश्चित तुम्हाला नोकरी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, त्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. त्याचबरोबर बघा, जे नोकरीवरती आहे, ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही नोकरी करत आहात, जॉब करत आहात, कुठलेही काम ऑफिसमध्ये काम करत आहात, तर तिथली जी परिस्थिती आहे किंवा तो तुमचा जॉबचा जो काही काम आहे तो तुमच्या बाजूने असणार, म्हणजे तिथली परिस्थिती तुमच्या बाजूने असणार आहे आणि तुम्हाला खूप सारं कामामध्ये सुद्धा यश मिळणार आहे. ऑफिसमध्ये तुमचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला जसं हवं आहे तसं असणार आहे. फक्त या काळामध्ये तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं जरुरीचं आहे. बघा, आपण 3 राशी तर पाहत आहोत. 2 राशी पाहून झाला, तिसरी रास पाहत आहे ती म्हणजे कर्क रास. महत्त्वाची रास आहे. या राशीला अजून काही लाभ आहेत ते आपण पुढे पाहूया. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. या काळामध्ये तुम्हाला कठोर परिश्रम करावा लागणार आहे आणि ते कठोर परिश्रम करणार आहात त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे आणि तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहात. आणि या काळामध्ये बघा, तुम्ही तुमचा जो वायपट खर्च होत आहे तो खर्चसुद्धा थांबणार आहे आणि तुम्ही पैसे वाचवण्यामध्ये, पैसे बँक बॅलन्स जमा करण्यामध्ये यशस्वी होणार आहात. जे व्यापार करत आहेत बघा, त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. व्यापारवाल्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही जेवढे कष्ट कराल त्याच्या तुम्हाला जास्त पटीने यश मिळणार आहे आणि नफा होणार आहे. यावेळेस तुम्हाला या काळामध्ये धनलाभाचे सुद्धा तुम्हाला संकेत आहेत. त्यामुळे तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे. जे कष्ट करत आहे ते कष्ट तुमचं फळाला येणार आहे. तर बघा, अशी काय माहिती होती कर्क राशींच्या लोकांसाठी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 राशी पाहिल्या, मेष रास, तुळ रास आणि कर्क रास. या 3 राशींचं राशी भविष्य पाहिलं आणि या 3 राशींना जे काही चांगले योग आहेत याविषयी आपण माहिती घेतली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, जो हा शुक्र जो आहे तो